इचलकरंजीतल्या जवाहरनगर परिसरातील प्रभाग क्रमांक 5 मध्ये सुमारे 3 ते 3.5 हजार मतदार आहेत. मात्र या प्रभागातील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप इथल्या नागरिकांनी केलाय. रस्त्याची दुरवस्था, गटारींची अपुरी व्यवस्था तसंच सांडपाणी निर्गतीची सोय नसल्यानं आरोग्याची समस्याही निर्माण झाली आहे. या प्रभागात पाण्याचीही टंचाई आहे. या समस्यांबाबत अनेक वेळा लोकप्रतिनिधी, महापालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या, मात्र कुणीही दखल घेतली नसल्याचं या प्रभागातील नागरिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय नागरिकांनी घेतलाय. केवळ आश्वासनांवर विश्वास ठेवणार नसून प्रत्यक्षात समस्या ऐकून घेणारा आणि त्या सोडवण्याची क्षमता असलेला उमेदवार समोर आल्यासच एकत्रित मतदानाचा विचार केला जाईल, अन्यथा बहिष्कार मागे घेतला जाणार नाही, असं यास्मिन सनदी यांनी सांगितलं. सगळ्या गोष्टीची अशी आम्ही ठाम योजना केलेली आहे की आम्ही कुणालाही निवडून पण देणार नाही आणि कुठल्या उमेदवाराला आम्ही आती पण येऊ देणार नाही. बाहेरचा उमेदवार पण कोणी यायचं नाही आणि आम्ही कुणालाही येऊन देणार नाही. आता म्हणते आता झोपडपट्टीसाठी केल्यात काही नाही अजूनपर्यंत काय केलं? वय बाबा झोपड्या बांधून दिल्यात का, कोणाला संडास बांधून दिल्यात का, काय केल्यात अजूनपर्यंत? कोण घरात काय मरायला लागलाय काय जगाला कोण बघायला येतंय का अजूनपर्यंत? जोपर्यंत आमच्या मूलभूत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत कुणीही मतदान करणार नाही, तसंच कोणत्याही उमेदवाराला प्रभागात फिरू देणार नाही, असा इशारा नागरिकांनी दिलाय. प्रभागातील सायरा मुल्ला, अंजना साळवी, शैला टेके, रुक्मिणी पाटील, सेवा कोरवी, रेश्मा दुर्गुळे, संगीता कोरवी, माया सागावकर, विनोद बाबर, रोशन हटेले, किरण सागावकर, निशा फासे, संजू दळवी, विमल दळवी यांच्यासह अनेक नागरिकांनी या निर्णयाला जाहीर पाठिंबा दिलाय.